अमेरिकेत जॉब कसा मिळवायचा, ओ माय गॉड, एव्हरी अदर. जर तुम्हाला अमेरिकेमध्ये जॉब करण्यासाठी यायचं असेल तर तुम्हाला वर्क विजा लागतो. अमेरिकेतील शेतीमधील प्रमुख पीक कोणते? अमेरिकेमध्ये सगळ्यात ते आहे मक्याचं आणि दुसरं आहे सोयाबीन. नमस्कार, कसे आहात? स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये. सगळ्यात पहिले हा व्हिडिओ सुरू करण्याआधी तुम्हा सगळ्यांचे खूप 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 धन्यवाद. आपण 2 लाख सबस्क्रायबर्सचा टप्पा जस्ट पार केलाय. 2च दिवस झालेत आपण हा 2 लाख सबस्क्रायबरचा टप्पा पार करून, आणि मला तुम्हाला सगळ्यांना खूप थँक्यू म्हणायचंय. तुम्ही आहात म्हणून आपला चॅनल आहे, तुम्ही बघताय म्हणून मी व्हिडिओ बनवतीये, आणि तुम्ही सपोर्ट करत आहात म्हणून आपला चॅनल असा जोरदार सध्या चालू आहे. तर चला मग, बरेच दिवस झाले लॉंग व्हिडिओ नव्हते पोस्ट केले. आय एम रिअली सॉरी अबाउट दॅट. बट मी पोस्ट केली तरी तुम्ही जास्त बघत नाही, तुम्ही सगळे छोटेच व्हिडिओ बघतात. एनिवे, व्हॉट एव्हर इट इज, दॅट्स ओके. तर झालंय असं की 6 सप्टेंबरला माझा बर्थडे असतो. होपफुली 6 सप्टेंबरला हा व्हिडिओ येईल. आज 4 सप्टेंबर आहे, मी आज हा व्हिडिओ शूट करते. 6 सप्टेंबरला माझा बर्थडे असतो, आणि या वर्षीचा बर्थडे स्पेशल झालाय. जसं की मी म्हटलं 2 लाख सबस्क्रायबर पूर्ण झालेत, आणि युट्यूबकडून आपल्याला काही मिळणार नाही. येस, 100K झाल्यानंतर मिळतं, 200K झाल्यानंतर युट्यूब काही देत नाही. ते आता 10 लाखापर्यंत वाट बघावी लागते गोल्डन प्ले बटन यायला. सिल्वर प्ले बटन आपल्याला मिळालेलं आहे 100Kला, 200Kला काही मिळत नाही. एनिवे, तर माझा बर्थडे या वर्षीचा जसं की मी म्हटलं खूप स्पेशल झालाय. तुम्ही सगळ्यांनी मला हे गिफ्ट दिलंय 2 लाख सबस्क्रायबर्सचं. तर त्या निमित्तानेच आज मी तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं घेऊन हा व्हिडिओ घेऊन आली आहे. तर झालंय असं की फेसबुक, इंस्टाग्राम, युट्यूब मिळून खूप जास्त प्रश्न आलेत. अराउंड 500च्या वरती प्रश्न आहेत, आणि ते सगळे प्रश्न अनफॉर्च्युनेटली मला प्रत्येकाला सेपरेट उत्तर नाही देता येणार आहे. पण मी एक ऑब्झर्व केलं की खूप प्रश्न खूप कॉमन होते. तर सुरुवात करूया त्यापासून. आणि कॉमन मध्ये सगळ्यात पहिले हेच होतं की तू कुठली आहे, तुमचं शिक्षण काय आहे, तुम्ही अमेरिकेत कुठे राहता, कुठे जॉब करता. तर माझं नाव शिल्पा महेश खोत. माझा नवरा महेश खोत आणि माझा मुलगा अंश खोत, आम्ही तिघही अमेरिकेतील टेक्सास राज्यातील ह्युस्टन शहरामध्ये राहतोय. आम्ही 2008 पासून अमेरिकेमध्ये आहोत. खूप वेगवेगळ्या राज्यामध्ये आम्ही राहिलोय याआधी, आणि 2 वर्षांपूर्वी आम्ही शिकागोवरून टेक्सासला मूव्ह झालोय. शिक्षणाबद्दल जर म्हणाल तर मी BEd आणि MAd केलेलं आहे. महेशनी BCS आणि MCS केलेलं आहे, आणि अंश आत्ता शाळेमध्ये 5वीला आहे. इथे आम्ही आलो होतो महेशच्या जॉबसाठी. महेशला अमेरिकेतली म्हणजे इंडियातल्या कंपनीनेच त्याचा विजा केलेला, आणि त्याला ऑनसाईट अपॉर्च्युनिटी मिळाली होती, आणि त्या निमित्ताने तो अमेरिकेमध्ये आलेला डिसेंबर 2005 मध्ये. तेव्हापासून तो अमेरिकेमध्ये आहे. आमचं लग्न झालं, आणि त्याच्यानंतर 2008 मध्ये मी इथे आली. हे तर झाले सगळे बेसिक प्रश्न, आणि हे प्रश्न खूप जणांनी विचारले होते. सो तो टॉपिक संपला. हा व्हिडिओ पुढे कंटिन्यू करण्याआधी मला तुमच्या सगळ्यांसोबत काहीतरी खूप छान शेअर करायचंय. हे आहे टेडी ब्लेक ब्रँडची पर्स. टेडी ब्लेक हा एक खूप छान आणि मोठा ब्रँड आहे. त्या ब्रँडनी माझ्यासाठी एक पर्स पाठवली आहे. सो या वर्षीचा माझा बर्थडे खूप जास्त स्पेशल झालाय. जसं की मी म्हटलं 200K सबस्क्रायबर्स कंप्लीट झालेत, आणि मला टेडी ब्लेक कडून पर्स मिळाली आहे, दॅट टू ड्युरिंग माय बर्थडे मंथ. सो काय पाहिजे अजून? लेट्स ओपन दिस बॉक्स. These are designer handbags made in Italy, आणि बॉक्समध्ये पर्स अशी ऑलरेडी अजून जास्त पॅक केलेली आहे. या बॉक्सच्या आतमध्ये ही अजून एक बॅग आहे, आणि त्या बॅगच्या आतमध्ये पर्स आहे. This looks so beautiful. टेडी ब्लेकच्या या बॅग रिअल इटालियन लेदरपासून बनवल्या गेल्या आहेत. हे लेदर लॉंग टर्म टिकून राहतं आणि फॅन्सी पण दिसतं. टेडी ब्लेकची इटालियन डिझायनर टीम दर महिन्याला नवीन स्टाईलच्या बॅग त्यांच्या वेबसाईटवर लॉन्च करतात. तर त्यांची वेबसाईट नक्की चेक करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, बाकीच्या इटालियन मेड हँडबॅग्सच्या कम्पॅरिझनमध्ये टेडी ब्लेकच्या बॅग्स जास्त रिझनेबल रेटवर तुम्ही विकत घेऊ शकता, विदाउट कॉम्प्रोमाइजिंग द क्वालिटी. या बॅगसोबत एक्स्ट्रा बेल्ट येतो, ऑफकोर्स साईडने लावायला. मी यांची लिंक कमेंट बॉक्समध्ये आणि माझ्या इंस्टाग्रामच्या स्टोरीमध्ये शेअर करतेय. तर त्या लिंकवरून जर तुम्ही ऑर्डर केलं तर तुम्हाला ऑलमोस्ट 60% ऑफ मिळेल. तर नक्की ऑर्डर करा इटालियन रिअल लेदर मेड लक्झरी बॅग. द मोस्ट कॉमन प्रश्न जसं की मी म्हटलं आमच्याबद्दल होता. दुसरा मोस्ट कॉमन प्रश्न होता अमेरिकेत जॉब कसा मिळवायचा. ओ माय गॉड, एव्हरी अदर
जो कमेंट होता तो त्यासाठीच होता की आम्हाला अमेरिकेमध्ये जॉब करायचा आहे आणि आम्ही काय करायचं, त्यासाठी काय करावं लागतं. तर ना हे बघा, हे इतकं कॉम्प्लिकेटेड आणि इतकं किचकट आहे ना की आय डोंट नो हाऊ टू एक्सप्लेन इट. बट लेट मी क्लॅरिफाय फ्यू थिंग्स. जर तुम्हाला अमेरिकेमध्ये जॉब करण्यासाठी यायचं असेल तर तुम्हाला वर्क विजा लागतो. तुमचा वर्क विजा कोण करू शकतं? तुमची आत्ताचा करंट एम्प्लॉयर, तुम्ही ज्या कंपनीमध्ये काम करत आहात ती कंपनी तुमचा विजा फाईल करू शकते, जर त्यांच्या काही ऑनसाईट ऑपॉर्च्युनिटी असतील तर ऑफकोर्स. किंवा तुम्ही अमेरिकेतली एखादी कंपनी अशी शोधायची जी तुमचा विजा फाईल करेल. ते खूप रेअर आहे, खूप रेअर आहे. इतक्या इझिली तुम्हाला अमेरिकेतल्या कंपन्या अशा भेटणार नाहीयेत की तुम्ही ऑनलाईन गेले, जॉब अप्लाय केला आणि कंपनी तुमचा लगेच विजा अप्लाय करते अमेरिकेमध्ये बसून. नाही, असं होत नाही. हे खूप रेअर आहे. पण देर आर सम वेबसाईट्स जिथे जाऊन तुम्ही अमेरिकेतले जॉब शोधू शकता. काय करायचंय तुम्हाला? गुगलवर जायचंय, हाऊ टू अप्लाय जॉब्स इन USA फ्रॉम इंडिया असं सर्च करा. तुम्हाला काही तिथे वेबसाईट्स मिळतील. त्यामधल्या मी एक सांगते, Indeed.com. Indeed.com वरती जर तुम्ही गेलात आणि जर तुम्ही अमेरिकेतल्या कंपन्यांमधले जॉब शोधले तर तुम्हाला मिळून जातील. पण मी तुम्हाला गॅरंटी देते 99% ऑफ द टाइम तिथे क्लिअरली लिहिलेलं असतं की आम्ही विजा फाईल करणार नाही. तुमच्याकडे वर्क परमिट असेल, जर तुम्ही लीगल सिटीजन असाल तरच तुम्ही या जॉबला अप्लाय करा. सो अनफॉर्च्युनेटली तुमची जी करंट कंपनी आहे तीच तुम्हाला जास्त हेल्प करू शकते विजा फाईल करण्यासाठी. दुसरं म्हणजे कन्सल्टन्सी कंपन्या भरपूर आहेत, पण मला त्याबद्दल जास्त नॉलेज नाहीये किंवा मी कुणाची गॅरंटी देऊ शकत नाही. यामध्ये खूप फ्रॉड होतात. त्यामुळे जर तुम्ही एखाद्या कन्सल्टन्सी कंपनीकडे जात असाल आणि जर तुम्ही त्यांच्याकडून वर्क विजा करून घेणार असाल तर बी केअरफुल. पहिले रिसर्च करा, त्या कंपनीची पहिले माहिती काढा, ती कंपनी योग्य आहे का आणि ते तुम्हाला म्हणजे तुमचे पैसे घेऊन तुम्हाला गंडवणार तर नाहीये ना, हे तुम्ही पहिले चेक करा. आणि त्याच्यानंतर कन्सल्टन्सी कंपनीकडून सुद्धा तुम्ही विजा करून घेऊ शकता. तर हा प्रश्न आलेला आहे द आकाश 701 यांच्याकडून. हाऊ डू यू गेट सेटल देअर अँड व्हॉट प्रोसिजर्स इज देअर टू बिकम अ सिटीजन, प्लीज आन्सर. तर अमेरिकेमध्ये यायचं असेल तर फर्स्ट ऑप्शन इज तुमचा वर्क विजा. वर्क विजावरती आल्यानंतर तुम्हाला ग्रीन कार्ड फाईल करावं लागतं. ग्रीन कार्ड फाईल केल्यानंतर तुमचं ग्रीन कार्ड यायला 8 ते 10 वर्ष जातात. म्हणजे कॅटेगरीवरती आहे, तिच्या 3 कॅटेगरी असतात, EB1, EB2 आणि EB3. EB1 कॅटेगरीमध्ये केलं तर 2 वर्षात किंवा 1 वर्षात सुद्धा तुमचं ग्रीन कार्ड येऊ शकतं. पण EB2 किंवा EB3 कॅटेगरीमध्ये ऑन अन ॲव्हरेज 10 वर्ष लागतात ग्रीन कार्ड यायला. अजून एकाने प्रश्न विचारला होता की तुमचं ग्रीन कार्ड यायला किती दिवस लागले. आम्ही आमचं ग्रीन कार्ड 2010 साली फाईल केलं होतं, जे आम्हाला मिळालं 2021 मध्ये. तर आम्हाला टोटल 11 वर्ष लागली आमचं ग्रीन कार्ड मिळायला. त्यानंतरचा प्रश्न आहे निशिकांत भाले 3972 यांच्याकडून. त्यांनी विचारले अमेरिकेतील खेडी किंवा गावे कशी असतात हे सांगाल का प्लीज. तिथे सुद्धा गुराखी वगैरे असतात, तर त्यांचा इंटरव्ह्यू पण पाहायला आवडेल. अमेरिकेमध्ये खेडेगाव किंवा छोटे गाव कसे असतात यावरती डिटेल व्हिडिओ बनवलाय, त्याची लिंक मिळेल तुम्हाला इथल्या आय बटनमध्ये. तुम्हाला इकडच्या आय बटनमध्ये तुम्हाला ती लिंक मिळेल, त्याच्यावरती क्लिक करा आणि तो व्हिडिओ नक्की बघा. गुराखी सुद्धा असतात, गुराखी वगैरे असे अमेरिकेमध्ये नसतात. काही प्रश्न खूप युनिक होते, त्यापैकी एक आहे +332 यांनी विचारलाय कॅन वी होल्ड ड्युअल सिटीजनशिप ऑफ इंडिया अँड USA अदर कंट्रीज आफ्टर गेटिंग ग्रीन कार्ड और PR. तर ऍक्च्युली हे बऱ्याच जणांना माहिती नाहीये जे भारतात राहतात. तुम्ही जर भारतीय असाल, जर तुम्ही भारतीय नागरिक असाल आणि जर तुम्हाला दुसऱ्या कुठल्या देशाची सिटीजनशिप घ्यायची असेल तर तुम्हाला तुमची स्वतःची सिटीजनशिप गिव्हअप करावी लागते. तुम्ही ड्युअल सिटीजनशिप कुठल्याच देशाची घेऊ शकत नाही जर भारतीय असाल तर. बाकीचे काही देश आहेत जे ड्युअल सिटीजनशिप अलाउड करतात, पण भारत अलाउड करत नाही. बऱ्याच जणांनी शाळेबद्दल खूप प्रश्न विचारले. अमेरिकेत शाळा कशा असतात, तिथे कोणते विषय शिकवले जातात, ती टीचर्स कशा असतात, कल्चर कसं आहे, बिल्डिंग्स कशा असतात, शाळा आतून कशा असतात. हे प्रश्न वन ऑफ द मोस्ट कॉमन प्रश्न होता अगेन बाकीच्या प्रश्नांशिवाय. आणि मी अमेरिकन शाळा कशा असतात, त्या कशा काम करतात यावरती एक डिटेल व्हिडिओ 2-2.5 वर्षांपूर्वी बनवलेला आहे. त्याची लिंक मिळेल तुम्हाला अगेन आय बटनमध्ये किंवा खाली कमेंट बॉक्समध्ये. आणि सगळ्यात महत्त्वाचं, तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी मला हा प्रश्न विचारला होता किंवा मला रिक्वेस्ट केली होती की आम्हाला 80 शाळा आतून कशी बघायची. आणि मी तो व्हिडिओ 2 दिवसापूर्वी पोस्ट केला आणि त्याला हार्डली 2000 व्ह्यू आलेत आत्ताच्या मोमेंटला तरी. म्हणजे सिरियसली तुमच्यापैकी इतक्या जणांना तो व्हिडिओ बघायचा आहे, प्लीज बघा. मी त्यामध्ये 80 शाळा डिटेलमध्ये दाखवली आहे. लिंक अगेन आय बटनमध्ये, तुम्हाला नक्की आवडेल. त्यानंतरचा प्रश्न आहे
प्रमोद जाधव 4430 यांनी विचारलंय, अमेरिकन लाईफस्टाईल तुम्ही दाखवली पण हाय प्रोफाईल तिथे मिडल क्लास फॅमिलीचे घर कसे असतात, ते काय बिझनेसेस करतात, झोपडपट्टी सारखं किंवा भारतातील ग्रामीण भागासारखं असतं का, यावर व्हिडिओ बनवा. आणि या प्रश्नाशी रिलेटेड सिमिलर प्रश्न खूप जणांनी विचारलाय. अमेरिकेमध्ये गरीब लोक कुठे राहतात, त्यांची घरं कशी असतात, किंवा होमलेस पीपल आहेत का, भिकारी आहेत का, अमेरिकेतल्या गरीब वस्ती कशा आहेत, किंवा अमेरिकेमध्ये गरिबी आहे का, असे रिलेटेड प्रश्न खूप आलेले आहेत. तर मी हा एक प्रश्न घेतला आणि ते सगळ्याच प्रश्नांचं उत्तर मी यामध्ये आता ऍड करतेय. पहिली गोष्ट, मिडल क्लास फॅमिली म्हणजे तुम्ही गृहीत धरू शकता आमचं जे घर आहे हे मिडल क्लास फॅमिलीचं घर आहे. हाय प्रोफाईल घरं खूप अजून भारी भारी असतात, जे बिलेनियर्सची घरं असतात ती एकदम मॅन्शन टाईप असतात. आम्ही एक मिडल क्लास फॅमिलीचं घर तुम्ही समजू शकता, जे आमचं घर आहे ते. त्यावरून तुम्हाला आयडिया येईल की मिडल क्लास फॅमिलीची घरं कशी असतात. गरिबांची घरं मे बी यापेक्षा थोडीशी साईजने लहान असते. इथे झोपडपट्टी वगैरे आहे का, नाही. अमेरिकेमध्ये झोपडपट्टी नाहीये. काही होमलेस लोक आहेत, पण एक लक्षात घ्यायला हवं की इथे होमलेस लोकांचं प्रमाण प्रचंड कमी आहे, खूप कमी आहे. एका स्पेसिफिक सिटीमध्ये, एखाद्या स्पेसिफिक भागामध्ये तुम्हाला ते प्रमाण मे बी थोडं जास्त बघायला मिळेल, पण अमेरिकेमध्ये गरिबांचं प्रमाण त्या मानाने खूप खूप कमी आहे. अमेरिका हा जगातील वन ऑफ द श्रीमंत देश आहे, त्यामुळे इथे गरीब किंवा झोपडपट्टी सारखं तुम्हाला जास्त बघायला नाही मिळणार. आहे पण त्याचं प्रमाण खूप कमी आहे. तिथले एरिया मला दाखवता येईल का, मला जमलं तर मी दाखवेन. मी आजपर्यंत कधी गेली नाहीये किंवा मला कधी बघायला मिळाले नाहीये तसे एरिया. कुठेतरी कधीतरी एखादा होमलेस माणूस स्वतःचा असा टेंट टाकून दिसतो, कुठेतरी ब्रिजच्या खाली असतो किंवा कुठेतरी एखाद्या बिझी सिग्नलच्या तिथे बसलेला दिसतो, पण मला असे एरिया कधी दिसले नाहीयेत. एक प्रश्न होता जो मला खूप जणांनी विचारलेला, अमेरिकेतले शेतकरी, अमेरिकेतली शेती, अमेरिकेतले पिकं कसं असतं, काय असतं ते सांगा. आता अमेरिकेतली शेती मला तुम्हाला दाखवायची आणि मला स्वतःलाही बघायची आहे, पण त्यासाठी मला कोणतरी शेतकरी भेटायला हवा ज्याच्या शेतात जाऊन मी शूटिंग करेन. आता मी ना खूप जणांचे व्हिडिओ बघितलेत युट्यूबवर, जे ना स्ट्रॉबेरीच्या शेतात जातात आणि म्हणतात ही बघा अमेरिकेतली शेती, हे बघा अमेरिकन शेत. ऍक्च्युली आहे शेत, पण ते ऍक्च्युअल शेत नाहीये. म्हणजे मला तुम्हाला ऍक्च्युअल दाखवायचं की ऍक्च्युअल शेतकरी कसा असतो, त्याचं घर कसं असतं, तो शेती कसा करतो, तो पेरणी कशी करतो, हे मला तुमच्या सगळ्यांसोबत शेअर करायचं. पण त्यासाठी ना मला एक शेतकरी भेटायला हवा. मी शोधतीये, टेक्सासमध्ये भरपूर शेतकरी आहेत, ज्यावेळेस पण भेटेल त्यावेळेस मी सांगेन. तर शेतीशीच रिलेटेड एक प्रश्न एकाने विचारलाय, काळे भागवत यांनी, अमेरिकेतील शेतीमधील प्रमुख पीक कोणते. अमेरिकेमध्ये सगळ्यात प्रमुख जे पीक पिकवलं जातं ते आहे मक्याचं आणि दुसरं आहे सोयाबीन. सगळ्यात जास्त मका पिकतो आणि 2 नंबरला सोयाबीन. पुढचा प्रश्न आहे मिस्टर विनू 09. हा पण प्रश्न मला खूप युनिक वाटला म्हणून मी घेतलाय. त्यांनी विचारले, अमेरिकेत एखादा व्यक्ती मृत झाला तर त्याचे काय काय विधी असतात. जसे की आपल्या महाराष्ट्रामध्ये व्यक्ती मृत झाल्यावर माती, दहावी आणि कार्य असतं, तसं काय अमेरिकेत कसं असतं. हा एक खूप युनिक प्रश्न आहे आणि मला पण ऍक्च्युली याबद्दल खूप जास्त डिटेल माहिती नाहीये, पण मी एवढं सांगते. इथे अंत्यविधी ज्या दिवशी एखादा व्यक्ती मृत पावलाय त्याच दिवशी नसतो, तर त्याची जी फॅमिली असते त्याचा अंत्यविधी एखाद्या दिवशी डिसाईड करते. मग ते त्या आठवड्यात असू शकतो, नेक्स्ट वीक असू शकतो, म्हणजे ते त्यांच्या मनावर आहे, ते कधी डिसाईड करतात. मग जे ठरवलेला दिवस आहे त्या दिवशी त्याचा अंत्यविधी केला जातो. तर म्हणजे असं नाही की खूप दिवस ते वाट बघतात, पण एक 4-5 दिवसांचा तरी गॅप असतो एखादा व्यक्ती मृत पावल्यानंतर. आणि त्याच्यानंतर मग त्यांचे ना सर्व्हिसेस असतात. तर त्या सर्व्हिसेस म्हणजे एक मेमोरियल सर्व्हिस असते की एका चर्चमध्ये किंवा एखाद्या एक हॉल ते बुक करतात किंवा एखाद्या फॅमिली, त्यांचं जे फॅमिली हाऊस असतं तिथं ते लोकांना इन्व्हिटेशन पाठवतात. मग तिथे सगळेजण लोक येतात आणि मग ते त्या मृत पावलेल्या व्यक्तीबद्दल त्यांच्या आठवणी शेअर करतात. जो काही तो माणूस जगलाय त्याबद्दल ते सेलिब्रेशन करतात की त्यांनी जे काही जगलं ते छान जगलं. आणि येस, आणि त्याच्याशिवायही अजून 1-2 गोष्टी आहेत. त्यावरती ना मी काय करेल, मी एक डिटेल व्हिडिओ बनवेन यावरती आणि हे मी तुम्हाला नक्की सांगेन. बाय द वे, अमेरिकेमध्ये तुम्ही ज्यावेळेस म्हणजे एखाद्या व्यक्ती ज्यावेळेस मरण पावतो तर त्याची सुद्धा तुम्हाला आधीच पैसे भरून ठेवावे लागतात. येस, मरायच्या आधीच असतं सगळं, तुम्हाला तुमचं
प्लॅन करून ठेवावं लागतं की मी मेल्यानंतर मला या जागेमध्ये तुम्ही माझा अंत्यविधी करा वगैरे वगैरे. मी ते सगळं डिटेलमध्ये एखाद्या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन करेन. आता पुढचा प्रश्न आहे अमृता सोनवणे 1020. त्यांनी विचारले हाऊ इज अमेरिकन लाईफस्टाईल. आय मेंट when they generally wake up, what is the ideal lunch, dinner and breakfast? अमेरिकन ब्रेकफास्टचा टाइम सकाळी 7 ते 8 आहे. लंच ते 11 ते 12 मध्ये करतात आणि डिनर त्यांचं 4 ते 6च्या आत होऊन जातं. 6च्या नंतर अमेरिकन सहसा डिनर करत नाहीत आणि ते 8 वाजता झोपी जातात. इथं तुम्ही जर 7:30-8ला बाहेर पडला तर सगळं सुनसान दिसतं. एक्सरसाइज हे बघा, हे पर्सन टू पर्सन डिपेंड करतं. एक्सरसाइज ज्यांना आवडतं ती करतात. जितके लोक तुम्हाला अमेरिकेमध्ये हेल्दी दिसतील तितकेच लोक तुम्हाला अनहेल्दी किंवा ओबीज सुद्धा दिसतील. सो बोथ टाईप पीपल आर देअर. वी कांट कम्पेअर की किती जण करतात आणि किती जण नाही करत म्हणून. सौरभ पाटील यांनी विचारले आय जस्ट वॉन्ट टू नो अबाउट अमेरिकन मॅनेजमेंट. How they can keep clean every city and why it's not possible in India. आता मी अमेरिकेबद्दल पर्टिक्युलरली सांगते. इथे ना लहानपणापासूनच मुळातच प्रत्येकालाच ते जन्मजातच माहितीये की आपण घाण करायची नाहीये, की आपण कुठे बाहेर गेल्यानंतर कचरा कुठेही फेकायचा नाहीये. ते त्यांच्या अंगातच आहे. त्यांना ते पहिल्यापासून शिकवलंय किंवा ते शिकत आलेत किंवा बघत आलेत. कसं असतं ना, आपण आपल्या आजूबाजूच्या लोकांना बघतो आणि आपण तसेच वागतो. आता एखाद्याने एका ठिकाणी कचरा टाकायला चालू केला की सगळेजण बरोबर त्या जागेला कचरा कुंडी करून टाकतात. एक माणूस कुठे पान खाऊन थुकला तर बरोबर त्याच ठिकाणी दुसरा माणूस पान खाऊन थुकणार असतो. तर तोच प्रॉब्लेम आहे की आपल्याकडे ना आपण चांगलं कॉपी नाही करत, आपण चुकीचं कॉपी करतो. भारतामध्ये हा प्रॉब्लेम आहे. आणि अमेरिकेमध्ये कसं आहे, अमेरिकेमध्ये ह्या गोष्टी खूप पूर्वीपासून त्यांच्यामध्ये रुजवल्या गेल्या. त्यामुळे इथे नियम फॉलो करणं हे त्यांना शिकवावं लागतच नाही. ते आपोआपच शिकतात, बघूनच शिकतात. इथे सगळेच जण सगळ्याच ठिकाणी, वेदर ते ट्रॅफिकचे रूल असतील, स्वच्छतेच्या बाबतीत असतील किंवा इतर कुठल्याही बाबतीत असतील, इथे असं सहसा तुम्हाला बघायला मिळत नाही की कोणी रूल तोडते. सहज असं नाही म्हणणार की होतच नाही, ऑफकोर्स होतात. जेवढे लोक जास्त तेवढे त्यांच्या प्रवृत्ती वेगवेगळ्या असू शकतात, असतात. तर ऑफकोर्स असे रूल ब्रेक करणारे असतात पण फार कमी असतात. इंडियामध्ये पॉसिबल नाहीये. आता तुम्ही म्हणताय की इट्स नॉट पॉसिबल इंडिया. ऍक्च्युली इट्स असं नाहीये. इंडियामध्ये पॉसिबल होऊ शकतं पण ते जर आपण सगळ्यांनी केलं तरच होऊ शकतं. त्याच्यामध्ये दुसरं कोणी काय करू शकत नाही. पुढचा प्रश्न आहे वृषाली चव्हाण 7844 यांनी विचारले अमेरिकेमध्ये सगळ्यांचे बंगलो असतात का? टॉवर किंवा फ्लॅट सिस्टीम नाहीये का तिथे? नाही, इथे सगळ्यांचे बंगले नसतात. इथे इंडिव्हिज्युअल घरांशिवाय अपार्टमेंट सिस्टीम पण बघायला मिळते. फक्त एवढंच आहे की खूप उंच उंच अशा बिल्डिंग इथे नसतात. फॉर एक्झाम्पल आता समजा ह्युस्टनमध्ये आमच्या घरापासून अगदी 2 मिनिटावरती अपार्टमेंट कॉम्प्लेक्स आहे, पण त्या कॉम्प्लेक्समध्ये फक्त 3च मजले, म्हणजे फर्स्ट फ्लोअर, सेकंड फ्लोअर आणि थर्ड फ्लोअर. त्याच्यापेक्षा जास्त सहसा नसतात. आणि डाऊनटाऊन भागामध्ये जर गेलात तर तिथे मात्र तुम्हाला खूप उंच उंच बिल्डिंग बघायला मिळतील आणि तिथे पण अपार्टमेंट असतात. अगदी आपल्या भारतात जसे पुण्यात मुंबईमध्ये जसे उंच उंच बिल्डिंगमध्ये अपार्टमेंट असतात तसे इथेही डाऊनटाऊनमध्ये बघायला मिळतात. आता या कॉमन प्रश्नांमध्ये अजून एक काही प्रश्न असे होते की तुमचा घर खर्च किती असतो, खर्च किती येतो, महिन्याला लाईट बिल किती येतं, पाणी बिल किती येतं. आता यावरती ना मी भरपूर छोटे छोटे व्हिडिओ बनवलेले आहेत, पण महिन्याला खर्च किती येतो हा व्हिडिओ मी एकदम ज्यावेळेस नवीन चॅनल चालू केलं होतं त्यावेळेस बनवला होता. आणि या व्हिडिओमध्ये मी डिटेलमध्ये सांगितलेलं आहे की तुम्ही बॅचलर असाल किंवा फॅमिली पर्सन असाल, तुमचे मुलं किती आहेत त्यावरती तुमचा खर्च कमी किंवा जास्त होऊ शकतो आणि तो किती असतो याचा एक ॲव्हरेज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे, तर नक्की बघा. तर हा होता व्हिडिओ Q&Aचा. ठीक आहे, खूप प्रश्न होते. आता मला सगळे तर नाही इंडिव्हिज्युअली घेता येणारे, जसं की मी सांगितलं तर मी कॉमन प्रश्न जे मोस्ट कॉमन होते ते सगळे मी या व्हिडिओमध्ये त्याची उत्तरं दिलेली आहेत. व्हिडिओत लवकरच. बाय बाय.